भोसरी विधानसभा मतदारसंघातून अजित गव्हाणे तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राहुल कलाटे यांच्या नावाची घोषणा। अखेर भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला असून आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राहुल कलाटे यांच्या नावाची घोषणा केली आहे, तर भोसरी विधानसभा मतदारसंघातून अजित गव्हाणे यांच्या नावाची घोषणा केली आहे। चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे शंकर जगताप यांच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या घोळामुळे उमेदवारांना प्रचाराला काहीसा कमी वेळ मिळणार आहे। अशातच निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचे कुटुंब म्हणून ओळख असणारे जगताप कुटुंबीय त्यांच्यासमोर असणारे राहुल कलाटे हे 3 वेळा चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले आहेत। याचबरोबर सध्या राहुल कलाटे हे जरी महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असले तरी ते या मतदारसंघामध्ये आयात उमेदवार म्हणूनच असतील अशी भावना मतदारांमध्ये समोर येते। तर दुसरीकडे भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार महेशदादा लांडगे जे 2 वेळा आमदार राहिले ते तिसऱ्यांदा हॅट्रिक करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण त्यांच्या समोर भोसरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने तगडे असे अजित गव्हाणे यांच्या रूपाने आव्हान उभे केले असून अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय संयमी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळे निश्चितच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांची पसंती ही अजित गव्हाणे यांना राहील, यात मात्र काही शंका नाही। सध्या तरी आताची सर्वात मोठी बातमी तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात। भोसरी विधानसभा मतदारसंघातून अजित गव्हाणे यांच्या नावाची महाविकास आघाडीकडून घोषणा करण्यात आली आहे, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राहुल कलाटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज।